देशोन्नति के बुल्डाना जिला संस्करण के संपादक ज्येष्ठ पत्रकार राजेश टी राजौरे द्वारा लिखित वास्तव इस पुस्तक का जलगांव स्थित कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र यूनिवर्सिटी में पत्रकारिता क्षेत्र के पाठ्यक्रम में शामिल किए जाने पर नागपुर में कार्यक्रम उनका सत्कार किया गया। पत्रकारिता क्षेत्र में वास्तव इस पुस्तक में गैर व्यवहार एवं भ्रष्टाचार किस तरह होता है इस पुस्तक के माध्यम से उजागर किया गया। वहीं जिसका प्रथम संस्करण 2003 में, द्वितीय संस्करण 2007 में, तृतीय संस्करण 2008 में तथा चौथा संस्करण 2018 में प्रकाशित किया गया था। वहीं यूनिवर्सिटी में पत्रकारिता पाठ्यक्रम में वास्तव पुस्तक को शामिल किए जाने पर नागपुर में एक कार्यक्रम राजेश टी राजौरे का सत्कार किया गया, जिस कारण उन पर शुभकामनाओं की बारिश हो रही है। पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये कवयित्री बहिनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यांनी केला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। पत्रकारितेतील वास्तव हे जे पुस्तक आहे त्याची प्रथम आवृत्ती 2003 मध्ये आली, त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती 2007 मध्ये आली, त्यानंतर तिसरी आवृत्ती 2008 मध्ये आली आणि त्यानंतर चौथी आवृत्ती 2018 मध्ये आली। एखाद्या पुस्तकाच्या 4 आवृत्त्या निघणे आणि ती पत्रकारितेतील वास्तव म्हणजे ज्यावेळेस ते लिहिल्या गेले दैनिक देशोन्नतीमध्ये 52 स्तंभ आणि त्याचं हे पुस्तक आहे, तर त्या 52 स्तंभ लिहिताना हे पत्रकारितेतील विस्तव आहे की पत्रकारितेतील वास्तव आहे अशा पद्धतीची चर्चा होती। पत्रकारितेतील वास्तव एवढं लोकप्रिय झालं होतं की ज्येष्ठ पत्रकार माधव वैद्य, तरुण भारतचे माजी संपादक, थोर विचारवंत यांनी सुद्धा भाष्य नावाचा कॉलम त्या पत्रकारितेतील वास्तवावर लिहिलेला आहे। यामध्ये पत्रकारांनी समाजामध्ये होणारे गैरव्यवहार, भ्रष्टाचार हे चव्हाट्यावर आणायचे, परंतु पत्रकारितेमध्ये जे गैरव्यवहार आहे, पत्रकारितेमध्ये जे भ्रष्टाचार आहे, पत्रकारितेचे गैरप्रकार, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचं काम पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकातून करण्यात आलेलं आहे। हे पुस्तक अतिशय पत्रकारांमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर आणि आज इतक्या वर्षानंतर ते अभ्यासक्रमात सहभागी करून घेण्यात आलं, त्याबद्दल बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाने नागपूर येथे मला माझा सन्मान केलेला आहे। आणि तसंच या पुस्तकाच्या जर सांगायच्या गोष्टी तर पत्रकारितेमध्ये एकंदरीत असणारे जे गैरप्रकार आहे त्याच्यामध्ये मग वर्तमानपत्राचं मूल्य 1 रुपयाचं असो किंवा पत्रकाराची बायको नोकरीवर असली की पत्रकार बिनफिकीर अशा पद्धतीचा विषय असो किंवा पत्रकारांच्या पत्रकार परिषदा होतात त्या ओल्या पार्ट्या होतात त्या कशा पद्धतीने किंवा वर्तमानपत्र आपापले खप कसे मॅनेज करतात त्या पद्धतीचा विषय असो, असे खूप सारे विषय यामध्ये घेण्यात आलेले आहे आणि नागरिकांना पत्रकारांच्या विषयी एक अतिशय चांगली माहिती व्हावी असा त्याबद्दलचा दृष्टिकोन होता। आणि विशेष म्हणजे मुख्य संपादक दैनिक देशोन्नती श्रीमान प्रकाश पोहरे यांनी 52 भाग या स्तंभाचे लिहू दिले किंवा प्रकाशित केले असं म्हणता येईल। मुख्य संपादक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे की वर्तमानपत्राच्या विरुद्ध, पत्रकारिता सृष्टीच्या विरुद्ध पत्रकारितेतील वास्तव दाखवणारे हे लेख त्यांनी सातत्याने 1 वर्ष प्रकाशित केले आणि नंतर ते पुस्तक बाजारात आलं। विद्यार्थ्यांना खरोखरच ते खूप मार्गदर्शक असं पुस्तक आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना, पत्रकारितेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना तर पत्रकारिता कशी करावी किंवा पत्रकारितेमध्ये कुठले गैरप्रकार असतात किंवा पत्रकारांनी काय कसं करायला हवं, कसं नाही करायला हवं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यातून मिळतात। त्यामुळे त्या पुस्तकाचं, पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाचं खूप महत्त्व आहे। तेव्हा या पुस्तकाच्या या ठिकाणी अभ्यासक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी पुनश्च आभार व्यक्त करतो। धन्यवाद। थँक्यू।